राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला आज जवळपास 1 महिना पूर्ण झालेला आहे, परंतु अद्याप देखील या सगळ्या विमान अपघाताचा गुन्हा जो आहे घातपाताच्या संदर्भात तो नोंद होताना पाहायला मिळत नाही। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सर आहेत। शिंदे सर, 1 महिना लागतोय, अजून देखील प्राथमिक चौकशी अहवाल समोर येताना पाहायला मिळत नाही। केंद्र सरकार कुठेतरी मागपुढे करताय का या सगळ्या अहवालाच्या? मी केंद्र सरकारकडे नंतर जातो, परंतु एक देशाचा राज्याचा उत्तुंग नेतृत्व गेलेलं आहे, ज्याच्यावर गेल्या काही एक महिन्यापर्यंत ज्या पद्धतीने लोकांच्या भावना आहेत, ज्या शंका आहेत, कुशंका आहेत, रोहित पवारांनी या ठिकाणी ज्या पद्धतीने मुद्दे मांडले, आम्ही मांडले, या संदर्भामध्ये कुठेही स्पष्टीकरण आलं नाही, खुलासा सरकारच्या वतीने आला नाही। CIDने परवाच्या दिवशी सांगितलं की आम्ही चौकशी करतोय, परंतु मला एक कळत नाही की FIR नोंदवण्याची सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्देशनाला बाजूला ठेवून या संदर्भातली कारवाई केली जात नसेल तर मला वाटतं दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या एका नेत्याच्याबद्दलची केस दाखल केली जात नसेल तर मला वाटतं चुकीचं आहे। आणि 1 महिन्यापर्यंत काय झालं हे स्पष्टीकरण यावं म्हणून मी परवाच्या दिवशी स्थगन टाकलेलं आहे। चर्चा बुधवारी लागलेली अल्पकालीन, त्यावेळेला सरकारच्या वतीने त्यांची भूमिका स्पष्ट करेन, त्यावेळेला सत्य परिस्थिती कळून येईल। परंतु सातत्यानं वारंवार हा घातपात आहे की अपघात आहे या सगळ्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होतात, परंतु अजित पवारांच्या पक्षातले आमदार म्हणतात आहेत की कुठेतरी हा स्टंट करण्याचा सगळा प्रकार आहे, कुठेतरी हे छिचोरे धंदे रोहित पवार करतात। असं आहे की कोणी, मला एक सांगा, त्यांनी आवाज उठवल्यामुळे एका कंपनीवर कारवाई झाली ना? VSR कंपनीवर कारवाई कोणामुळे झाली? नाही तर अशा घटना घडतात, श्रद्धांजली वाहिली जाते, नंतर त्याच्यावर कोण बोलत नाही, पण सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे एका कंपनीवर कारवाई झाली, 4 विमानं त्यांची कारवाई करण्यात आली। दुर्दैवाने त्यामुळे पुढची घटना घडण्याचा संभव टाळला गेला, हे काही कमी नाही आहे आणि हे छिचोरेपणा नाही, शंका आहे, त्याचं क्लिअरेशन झालं तर हा विषय येणार नाही ना। ते आवाज उठवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर त्याच्या संदर्भामध्ये राजकारणाचा त्यामध्ये दृष्टिकोन ठेवू नये असं मला वाटतं, कारण त्यांच्या कुटुंबातला व्यक्ती गेलेला, आमच्या कुटुंबातला व्यक्ती गेला आहे। ज्यांना वाटत नसेल त्यांनी बोलू नये, पण ज्यांना वाटतं ते त्या ठिकाणी पाठपुरावा करतील आणि तशा प्रकारे सातत्याने जी मागणी होते त्याची सत्यता यावी। मी सुद्धा या ठिकाणी स्थगन टाकला होता, अल्पकालीन चर्चा स्वीकारली आहे, बुधवारी सरकारच्या वतीने त्याचं स्पष्टीकरण होईल, त्याच स्पष्टीकरणाचा पाठपुरावा भविष्यकाळामध्ये काय घडलं आहे हे चित्र स्पष्ट होईल। परंतु ज्या पद्धतीने हा सगळा तपास पुढे सुरू आहे, महिना झाला, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की 1 महिन्यामध्ये अहवाल येणार, परंतु आज 28 तारीख आहे, जवळपास 8:45 वाजताच अजित पवारांचा दुर्दैवी विमान अपघात झाला, त्यानंतर मृत्यूची बातमी आपल्या सगळ्यांनाच सामोरं आलेली होती। 1 महिना उलटतोय तरी देखील ही चौकशी अहवाल जो आहे तो सामोरं काय येत नाहीये का? कोणाला वाचवण्यासाठी तर हा प्रयत्न नाही? नाही, मला याच्याबद्दल काय सांगता येणार नाही, पण पहिला FIR दर्ज व्हायला पाहिजे। तो FIR दर्ज झाल्यानंतर तो कोणाकडे हस्तांतरित करायचा हा अधिकार सरकारकडे आहे। CID, CBI हे काय करायचं असेल ते करायला पाहिजे। आत्ता नक्की तपास कोण करतोय हाच प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे, त्याचा खुलासा सरकारने करणं गरजेचं आहे। नक्की तपास कोण करत आहे, मागणी CIDची परत सरकारच्या वतीनेच वरती मुख्यमंत्री म्हणाले काही शिष्टमंडळ आल्यानंतर आम्ही आता CBIकडे चौकशी करू, त्याचा कोण करणार याचा काला खुलासा झाला की चित्र स्पष्ट होईल। खरं तर सातत्यानं रोहित पवार पक्षातले 4 नेते हे 4 नेत्यांवरती आरोप करतात अजित पवारांच्या। छगन भुजबळ असतील, त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, या सगळ्यांवरती आरोप करताना ते पाहायला मिळतात आहेत। ते म्हणतात आहेत की अजित पवारांच्या पक्षाचे आमदार म्हणतात आहेत की आम्ही निष्ठेने आम्ही पवारांच्या बाजूने आहोत, त्याचमुळे आम्ही सुनेत्रा पवारांच्या भक्कम पाठीशी उभे राहिलो आणि सुनेत्रा पवारांना आम्ही उपमुख्यमंत्री पदावरती विराजमान केलं, परंतु आमच्या निष्ठेला कुठेतरी विलन ठरवण्याचं काम आमच्या विरोधी बाकावरचे आमदार पक्षातले नेते मंडळी करतात। यातमध्ये राजकारणात पाहण्याचा दृष्टिकोन नको आहे। जेवढे त्यांना अजितदादा प्रिय आहेत, त्यांचं कुटुंब प्रिय आहे, तेवढे आम्हाला पण आहे। आणि कुटुंबातल्या व्यक्ती कोणाच्या विरुद्ध राजकारण करून पोळी भाजण्याचा प्रयत्न करा, एवढं पवार कुटुंबीय एवढं बारीक झालेलं नाही आहे। सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाले, आम्हाला पण आनंद आहे। अजितदादा एकत्र करणार होते, ते पण आम्ही पाठिंबा दिला होता। त्यामुळे राजकारणाचा जो बघण्याचा दृष्टिकोन ज्याचा त्याचा जसा असेल त्याचा असून द्या। मला वाटतं की शेवटी सत्य बाहेर आलं आणि चांगला अपघात असेल। विलन बनवण्याचा प्रयत्न तुमच्या पक्षाकडनं होतोय त्या 4ही नेत्यांना, अशा त्यांच्या पक्षातल्या आमदारांचं थेट म्हणणं? आम्ही नाही कोणाला विलन बनवत नाही, आम्ही कोणाला विलन बनवण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही। जनतेमध्ये काय प्रतिक्रिया मी त्याच्यावर बोलणार नाही, परंतु मला वाटतं आम्ही कोणाचा विलन करून राजकारण करण्याचा प्रयत्न याच्यात तरी करणार नाही, एवढं मी स्पष्ट सांगतो। परंतु आता विलिनीकरणाचा मुद्दा हा सगळा तुमचा बंद झालेला आहे का? ज्या पद्धतीने विलिनीकरणाच्या चर्चा वारंवार होत्या, त्या 12 फेब्रुवारीला दोन्ही पक्ष एकत्रित येणार होते, आता तुम्ही म्हणतात विलिनीकरणाचा मुद्दा थांबलाय, त्यांच्या पक्षाकडनं जरी विलिनीकरणाची जरी हाक आली तरी तुम्ही तुमच्याकडनं नकार? या विषयावर नो कमेंट्स।
परंतु एक शेवटचाच प्रश्न, राज्यसभेच्या सगळ्या मुद्द्यावरतून तुम्ही शरद पवारांची भेट काही घेणार आहात का? कारण की वारंवार आदित्य ठाकरेच म्हणतात आहेत की आम्हाला टर्म वाईज टर्म आम्हाला आमची जागा दिली पाहिजे. पवार साहेबांना भेटून आलेलो आहे, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेलो, याच्यावर कुठल्याही चर्चा झालेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे यावर शेवटच्या दिवसामध्ये 2 दिवसामध्ये काय चर्चा होते ती अंतिम होईल. परंतु पवार साहेब इच्छुक आहेत का राज्यसभेत? आता मी याच्यावर चर्चा करत नाही. 2-3 तारखेला चर्चा स्पष्ट होईल. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. शशिकांत शिंदे होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. आम्ही कोणीच अजित पवार यांच्या पक्षातल्या नेत्यांना विलन करण्याचं आम्ही बघत नाही आहोत. आणि आम्ही देखील या सगळ्या संदर्भाची मागणी करतोय की निष्पक्षपणे सगळी चौकशी व्हावी आणि FIR दाखल व्हावा. आणि त्याकरता खरं तर सरकारकडनं काही पावलं उचलतात आहेत का बुधवारी, ते देखील आम्हाला पाहायला मिळणार आहे. अशा पद्धतीची प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगी, अक्षय बंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.